महानगरपालिका इमारत परिसरामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, रणरागिणी महिला मंचाच्या धनश्रीताई विखे पाटील, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारसकर, महिला आणि बालकल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरुडे, उपसभापती मीनाताई चोपडा, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे तसेच सर्व नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। आज आपल्या महानगरपालिकेच्या आवारामध्ये एक सिंहासनावरती विराजमान असणारा एक छत्रपती शिवरायांचा एक पुतळ्याचा आजचा अनावरण होत आहे। याचं स्पेसिफिकेशन हे आपल्याला मगाशी आयुक्त साहेबांनी आपल्यासमोर मांडलं की याची उंची असेल, रुंदी असेल, मग चौथऱ्याची उंची असेल, ही सगळी आपल्यासमोर खरं तर त्यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रास्ताविकमध्ये मांडलेलं आहे। आणि म्हणून हा एक ब्रॉन्झ धातूचा पुतळा आज खरं तर आपल्याकडे त्यांनी वजन देखील सांगितलं किती वजनाचा आहे। आणि खरं तर हा ठराव मला वाटतं 17-18च्या कालखंडामध्ये हा ठराव झालेला होता। ठराव झाला आणि मग नवीनं 2018 मध्ये जिल्हाधिकारी साहेब आमच्या सार्वत्रिक निवडणुका अशाच डिसेंबर महिन्यामध्ये 5 वर्षापूर्वी पार पडल्या। त्याच्यानंतर नवीन बॉडी आली, लगेच लोकसभा लागल्या, विधानसभा लागल्या, जवळपास वर्षभर तर त्या निवडणुकाच्या कार्यकाळामध्ये जातं। आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी लोक सगळ्या नगरसेवकांचं महानगरपालिकेचं 1 वर्ष गेल्यानंतर उरतात फक्त 4 वर्ष। आणि 4 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कामांना गती देण्याचा प्रयत्न हे सगळे मंडळी करत असतात। मला देखील या महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या सहकार्यानं, जनतेच्या आशीर्वादानं एकदा नाही तर 2दा महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली। पण ज्यावेळेला मी महापौर व्हायचो तर महानगरपालिकेत सार्वत्रिक निवडणूक झाल्या आणि 1 वर्ष असंच वाया जायचं या आचारसंहितांमध्ये। आणि माझ्या वेळेला तर त्या विधान परिषद सुद्धा लागायच्या 2-2, मग ते जवळपास 2-2 महिने तेही देखील जायचे। असं 2 वेळा झालं, म्हणजे हातामध्ये काम करायला फक्त 15 महिने 16 महिने दोन्ही वेळेला मिळाले। दुसऱ्या वेळेस तर काय लगेचच विधानसभा झाल्यानंतर राजीनामा दिला। पण ह्या सगळ्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये देखील इथं जो खुर्चीवर बसतो त्याचा प्रयत्न असतो प्रत्येकाचा की इथं आल्यानंतर आपल्याला शहरामध्ये काहीतरी भौगोलिक दृष्ट्या एक चांगली विकासाची दिशा आपण या शहराला दिली पाहिजे। आणि मग तसं आज आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्राच्या नकाशावरती नगर शहर हे विकसित शहर म्हणून खरं तर उदयाला येतं। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। जिल्ह्यातल्या
सगळ्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.